तमाम हिंदू बांधवांना माझा जय महाराष्ट्र. बांधवांनो, हे तुम्हाला माहिती आहे का, आज घडीला या देशामध्ये एकमेव जातीवंत हिंदूंचा पक्ष कोणता आहे, जो केवळ हिंदुत्व, हिंदू संस्कृती आणि या देशासाठी म्हणून जन्माला आला. मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा घेऊन पुढे जाणारा पक्ष, एकमेव जातीवंत हिंदूंचा पक्ष कोणता आहे, तर तो म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना जन्माला आलीच मुळामध्ये की भारतीय स्वातंत्र्यापासून पुढे हिंदूंना आम्ही हिंदू आहोत हे म्हणून घेण्याची लाज वाटत होती. यामध्ये ही जनसंघामध्ये अथवा जनता पक्षामध्ये अथवा नंतर भाजपामध्ये आता जी स्वतःला हिंदू म्हणून मिरवतात ती मंडळी सुद्धा होती. पण 1966 ला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी इथला हिंदू अगदी स्वाभिमानानं तो जगला पाहिजे आणि त्यानं स्वतःला हिंदू म्हणून घेण्यामध्ये स्वतःला गौरवान्वित केलं पाहिजे, त्याला गौरव वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. यासाठी त्यांनी 1966 ला शिवसेना स्थापन केली. आता जरी शिवसेनेचे काही लचके तोडण्यामध्ये काही पशुवृत्ती यशस्वी झाल्या असतील, पण तरी सुद्धा जातीवंत हिंदूंचा एकमेव पक्ष आज घडीला जो शिल्लक आहे या देशामध्ये तो म्हणजे हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. म्हणजे या यूपी, बिहारी, गुजराती या लोकांना हिंदुत्वाचा स्वाभिमान अगदी मध्ययुगीन काळामध्येही नव्हता आणि आताही तो स्वातंत्र्यानंतरही नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये हे औरंगजेबाच्या चरणाचं तीर्थ अगदी पिण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या या अवलादी, त्यांना काय हिंदुत्व कळणार आणि ते कशा पद्धतीनं, कारण ते मोगलांचे गुलाम होते हो. त्याही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दक्षिणेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वीर पुरुष जन्माला आला आणि त्यानं या बाडग्या हिंदुत्ववाद्यांना हिंदू कसा असतो, हिंदूंचं जगणं काय असतं, त्याची संस्कृती काय असते, म्हणजे या मोगलांच्या आणि या परकीयांच्या छाताडावरती उभा राहून त्यांनी आपला भगवा झेंडा मानानं फडकवला. तेव्हा कुठे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व त्यांना कळायला लागलेलं आहे. म्हणजे तेव्हाही त्यांना कळालं नव्हतं, ते औरंगजेबाचे गुलाम होते. आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1966 ला बाळासाहेब ठाकरे यांनीच ते हिंदुत्व, हिंदूचे विचार, मराठी माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा या देशामध्ये, या भूमीमध्ये रुजवला. आणि त्यांच्याच करंगळीला धरून आलेली, नंतर त्यांचेच लचके तोडायची संधीची वाट पाहणारी ही पशुवृत्ती, म्हणजे अशा अवलादी आजही जिवंत आहेत की जिथे खातात तिथे त्या घातच करतात. म्हणजे या वृत्ती अगदी पूर्वापार आहेत, त्यात काय नवीन नाही. पण तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकून असलेला हिंदूंचा पक्ष शिवसेना हे मान्य करावं लागेल. आता बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू आणि हिंदू पक्ष, त्यांचा पक्षच मुळामध्ये त्याच्यासाठी जन्माला आलाय. पण या भाजपाचा जन्म कशासाठी आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतो, कोल्याच्या पोटी कोला, कुत्र्याच्या पोटी कुत्रा जन्माला येतो. आणि त्याला जातीवंत कोला, जातीवंत वाघ, जातीवंत म्हणतात. निव्वळ एकमेव ध्येय हिंदू आणि हिंदुत्व याच्यासाठी जन्माला आलेला पक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा म्हणून जन्माला आलेला पक्ष शिवसेना आहे. मग भाजपाचा जन्म तसाच या देशासाठी झालाय का? हिंदुत्वासाठी झालाय का? हिंदू संस्कृतीसाठी झालाय का? जसं या भाजप, जसं प्रत्येक या देशामध्ये वाईट गोष्ट घडली आहे ती नेहरू आणि गांधी यांच्यामुळे घडली असं सांगते ते. पण त्यांनी त्यांचा इतिहास त्यांचा जगासमोर आलाय का?
त्यांचा इतिहास काय आहे या संदर्भामध्ये? तर त्यांचा इतिहास हा बिलकुल असा आहे की त्यांचे प्रमुख जे आहेत ना, श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांनी सुरुवातीला जनसंघ 1951ला स्थापन केलाय. नंतर त्यांनी त्या बंगालमध्ये फायनान्स मिनिस्टर सुद्धा झाले होते. त्या सुरावर्दी, तो जो मुस्लिम लीगचा, ज्यानं असंख्य हिंदूंना कापलं, त्यामध्ये हे फायनान्स मिनिस्टर सुद्धा होते, वित्तमंत्री होते. म्हणजे त्यांनी जनसंघ स्थापन केला. ज्यावेळेस द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ही मुस्लिम लीग घेऊन पुढे जात होती, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करत होतं. म्हणजे देश यांच्या डोक्यामध्ये नव्हता. मुस्लिम लीग हिंदूंच्या कत्तली करत होती, त्याला समर्थन देत होती, त्यावेळी हे त्यांच्याबरोबर होते. म्हणजे हिंदुत्वाशी आणि हिंदूंशी यांना काही देणं घेणं नव्हतं. म्हणजे हिंदुत्व, इथली संस्कृती याच्याशी यांना देणं घेणं नव्हतं. सत्ता ही महत्वाची होती. मग नंतर जी आणीबाणी लागली 75-77ला, मग या 77ला यांनी सगळ्यांनी, या जनसंघ वगैरे या देशातल्या जेवढे काँग्रेस विरोधी आहेत त्यांनी जनता पक्ष काढला. आणि हा जनता पार्टी सत्तेवरही आली, पण हा पक्ष फुटला. आणि मग नंतर यातले जे जनसंघाचे गेलेली लोक आहेत ती सत्तेसाठी 77ला गेली, पण पुन्हा नंतर ती 1980ला त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. त्याही वेळी बघा तुम्ही, बाळासाहेब ठाकरे 66ला शिवसेना स्थापन झाली आहे. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींचा पाठीमागं उभाच राहिला हो, इतका धाडसी नेता देशामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी देश आणि धर्म याच्यासाठीच काम केलं. पण इकडं आता 77ला म्हणजे तिथून सरकार पडलं, तिथून बाहेर फुटले. 80ला यांनी भारतीय जनता पार्टी स्थापन केली. आणि भारतीय जनता पार्टी स्थापन केल्यानंतर तिचा आधार वैचारिक काय होता माहिती आहे? प्रभू रामचंद्र नव्हते बरं का. जय श्रीराम म्हणणाऱ्यांनो नीट ऐका. जरी हे म्हणायला लावत असली तरी यांचा जय श्रीराम नव्हता. यांचा त्यावेळी पक्ष स्थापनेच्या पाठीमागं जो वैचारिक आधार वारसा होता तो गांधीवादी आणि समाजवाद. म्हणजे यांनी गांधींच्या विचारावर सत्ता मिळवायची, समाजवाद या त्यांची विचारसरणी लावायची म्हणून ते पक्ष स्थापन केलाय. भाजपचं मूळच मुळामध्ये गांधीवादी समाजवादाचं आहे. ते हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. इतिहास जाऊन बघा. मग हे हिंदुत्व, संस्कृती या गोष्टीशी त्यांना काहीच देणं घेणं नाहीये. पण मग त्यांना पुढं 1984ला निवडणुका झाल्या आणि त्यांच्या लक्षात आलं 2च खासदार आलेत. हा गांधीवाद बी कामाला आला नाही आणि तो समाजवाद बी नाही, दोघालाही मूठमाती देऊन टाकली. आणि मग नवी मूठमाती दिल्यानंतर 1990ला यांनी रथयात्रा, मग हिंदू आणि मग म्हणजे हिंदू यांना आठवला, यांना हिंदू संस्कृती आठवली, यांना देश आठवलेला आहे. म्हणजे तोपर्यंत यांना आठवलेला नव्हता. आणि मग यांनी राम मंदिर पासून, अयोध्येपासून तर मग सगळ्या जेवढ्या वादग्रस्त गोष्टी त्या उकरून काढून हिंदुत्वाचा कसे आम्ही एकमेव ठेकेदार आहोत हे दाखवायचा प्रयत्न केलाय. पण मग जर आता उद्या यदा कदाचित म्हणजे गांधीवादाला जे मुठमाती देतात, समाजवादाला मुठमाती देतात, ते उद्या जर या धर्मानं किंवा या देवांनी त्यांची सत्ता जर नाही मिळायला लागली तर हे यांना सुद्धा बाजूला सारून नवीन विचारसरणी स्वीकारणार नाहीत. हे कशावरून? पण शिवसेनेचं तसं नाही. अनेक गोष्टी केल्या शिवसेना संपवायसाठी. आतमध्ये बंड काय घडून आणले, तिचे लचके काय तोडले, पुन्हा नंतर निवडणूक आयोगाकडनं ते पक्ष काय तिकडे याला देऊन टाकला बंडखोरांना, सगळ्या गोष्टी केल्या. पण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव जातीवंत हिंदूंचा पक्ष आहे. तो जन्माला आलाच तो जातीवंतपणे आणि तो टिकलाय सुद्धा जातीवंतच. म्हणजे कालानुरूप जे बदलतात ना त्यांना संधी साधू म्हणतात. संधी जिथे मिळते की ते साधण्याचा प्रयत्न करणारा त्याला नैतिक मूल्य वगैरे
असं काही नाही नसतं, फक्त एकमेव सत्ता आणि तो म्हणजे भाजप आहे. म्हणून आज घडीला देशातला एकमेव हिंदूंचा जातीवंत पक्ष कोणता असेल, जो मराठी माणसाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा धर्म कोणता असेल, म्हणजे पक्ष कोणता असेल, तर तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.